गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मोहोळ शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून मोहोळ शहरातील जय महाराष्ट्र प्रतिष्ठान मोहोळच्या वतीनेही छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। जय महाराष्ट्र प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विकी पंडितराव देशमुख यांच्याकडून मिरवणुकीसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित उद्योजक राजू खरे यांचा सन्मान करण्यात आला। उद्योजक राजू खरे यांच्या उपस्थितीत आरती करत मिरवणुकीचा नारळ फोडल्यानंतर मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। यावेळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह विविध नेते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी काढण्यात आलेल्या जंगी मिरवणुकीत राजू खरे यांनीही ठेका धरला। यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव येथे धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष परशुराम बनसोडे, उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, संजय तांबे, दीपक राजगुरू, सोनू कापसे, गणेश पाटील, सौदागर क्षीरसागर, धनाजी भोसले आदी उपस्थित होते। तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील बानेगाव याही ठिकाणी रयतेचा राजा मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त सोहळ्यास उपस्थित राहून महाराजांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी सरपंच लिंबाजी जाधव, उपसरपंच सुयोग कांबळे, अध्यक्ष सोहम बरबडे, शुभम नावडे, सीधा नावडे, किरण नावडे, काशिद साहेब, सुदाम कोळी, किशोर शिंदे यांच्यासह गावातील अनेक ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। एकच काढ असतं बाबा, एवढं काढायचं असतं बातमीत नाही दिसली पण रागायला जाईल।